नमस्कार मित्रांनो, मी GT न्यूज मराठीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर येते. नीट परीक्षेच्या गोंधळानंतर आता आपल्या महाराष्ट्रातूनही एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2026 तडकाफडकी पुढे ढकलण्यात आली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे शिक्षण विभागाने ही परीक्षा स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं ते अगदी सविस्तर समजून घेऊया. आज 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्रांकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती की काही संशयित लोकांकडे आगामी TT परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याशी संबंधित साहित्य आहे. पोलिसांनी तात्काळ वेळ न घालवता त्या ठिकाणी छापा टाकला आणि काही जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी लगेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या MSCE वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथे पडताळणीसाठी पाचारण केलं. जेव्हा या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या साहित्याची आणि मूळ प्रश्नपत्रिकेची बारकाईने तपासणी केली तेव्हा एकच खळबळ उडाली. कारण संशयितांकडे सापडलेले प्रश्न उद्याच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत होते. पेपर लीक झाल्याचं 100% स्पष्ट होताच भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या रँकेटचा सखोल तपास करत आहेत. मित्रांनो, ही परीक्षा राज्यभरातील तब्बल 1028 केंद्रांवर होणार होती. लाखो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःच्या घरच्या आणि शाळेच्या जबाबदाऱ्या सांभाळत दिवस रात्र एक करून या परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करत होते. पण काही मोजक्या भ्रष्ट लोकांमुळे या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पाणी फिरले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही तीव्र संताप व्यक्त केला जातोय. विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला असून पेपरफुटी हीच या सरकारची ओळख बनली आहे का, असा थेट सवाल केलाय आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. परीक्षा परिषदेने सांगितलंय की परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच सुरक्षेचा उपाय म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की पुढे काय होणार? तर विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर नवीन तारखा जाहीर केल्या जातील. नवीन परीक्षा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांना साधारण 3 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात विद्यार्थ्यांची काहीही चूक नसल्यामुळे उमेदवारांना पुन्हा कोणतीही नवीन नोंदणी करावी लागणार नाही किंवा कोणतीही अतिरिक्त फी भरावी लागणार नाही. तुमचे जुने हॉल तिकीट आणि नोंदणी पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर किंवा फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. अधिकृत आणि अचूक अपडेट्ससाठी फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच www.mscpune.in ला भेट द्या. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. खचून जाऊ नका. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.